आमदार कुणाल पाटील यांच्या प्रयत्नाने वरखेडी येथे मोठ्या पुलाचे भूमिपूजन। याबाबत वृत्त असे की रस्ते आणि पुलाची कामे दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात। त्यामुळे वरखेडी कुंडाणे दरम्यान पांझरा नदीवर होणाऱ्या पुलामुळे वरखेडी आणि परिसरातील 15 गावांचा विकासाला गती मिळणार असे यावेळेस प्रतिपादन आमदार कुणाल पाटील यांनी या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले। आमदार कुणाल पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून वरखेडी कुंडाणे दरम्यान पांझरा नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम मंजूर करण्यात आले आहे। या कामाचे आज आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले। धुळे ग्रामीण मतदारसंघातील वरखेडी कुंडाणे दरम्यान पांझरा नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम व्हावे म्हणून आमदार कुणाल पाटील यांनी विशेष प्रयत्न करून पुलासाठी निधी मंजूर करून घेतला होता। या कामाचे आज दिनांक 23 एप्रिल 2022 रोजी आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले। रोड रस्त्यासह पुलाच्या बांधकामासाठी एकूण 8 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला असून भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले प्रमुख अतिथी धुळे महानगरपालिकेचे माजी महापौर चंद्रकांत सोनार यांनी यावेळी सांगितले। दळणवळणाच्या सुविधांविषयी प्रगती नसते। या पुलाच्या कामामुळे वरखेडे गावाची सुविधा आणि शोभा देखील वाढणार आहे। वरखेडे परिसरासह तालुक्याच्या विकासात आमदार कुणाल पाटील यांचा सिंहाचा वाटा असल्याने त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले। भूमिपूजन प्रसंगी बोलताना आमदार कुणाल पाटील यांनी सांगितले की वरखेडी येथे पांझरा नदीवर पुलाचे बांधकाम करण्याचे निवडणुकीत दिलेले आश्वासन आज पूर्ण केले आहे। धुळे महापालिकेत वरखेडी गावाचा समावेश झाला असून या गावाचे माजी महापौर चंद्रकांत सोनार यांनी उत्कृष्ट आणि नियोजनबद्ध विकास केला आहे। त्यांनी अनेक विकास कामे या गावात केलेली असून रस्ते आणि पूल हे विकासाचे महत्त्वाचे मार्ग असतात। त्यामुळे त्यातून दळणवळणाची सुविधा निर्माण होऊन त्या भागाच्या विकासाला गती मिळत असते। या पुलाच्या वरखेडी परिसरात 15 पेक्षा अधिक गावांचा प्रगतीचा चालना मिळणार असून आमदार कुणाल पाटील यांनी यावेळेस सांगितले। तर पांझरा बोरीवर पूल धुळे तालुक्याच्या विकासाला गती मिळावी आणि नागरिक शेतकरी वाहनधारकांची गैरसोय दूर व्हावी म्हणून सदरचे पांझरा नदी आणि बोरी नदी पुलाचे बांधकामांना प्राधान्य दिले असल्याचे यावेळेस आमदार कुणाल पाटील यांनी सांगितले। पांझरा नदीवर कुंडाणे वार मोराणे प्रनेर येथे पुलाचे बांधकाम झालेले पूल आणि वरखेडी जवळ आज भूमिपूजन झालेला पूल तसेच बोरी नदीवर शिरूर जवळ असलेला पूर्ण झालेला पूल, निमगुड गावाजवळ प्रगतीपथावर असलेला पूल, दाटरे गावाजवळ मंजूर झालेला पूल असे एकूण 6 पुलांची निर्मिती होणार असून त्यापैकी काही पुलांचे काम पूर्ण झाले असल्याचे यावेळेस आमदार कुणाल पाटील यांनी या कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले। वरखेडी येथे भूमिपूजन कार्यक्रमात आमदार कुणाल पाटील यांच्यासोबत मनपाचे माजी महापौर चंद्रकांत सोनार, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस डॉक्टर दरबार शिंगरासे, माजी जिल्हा परिषद सदस्य साहेबराव खैरनार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता वर्षा घुगरे, उपविभागीय अधिकारी DPEC, शाखा अभियंता कैलास वाडेकर, काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अशोक सुडके, माजी पंचायत समिती सदस्य योगेश पाटील, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष KD पाटील, माजी पंचायत समिती सदस्य ज्ञानेश्वर मराठे, रावसाहेब पाटील, छोटू चौधरी, सोमनाथ पाटील, अरुण पाटील, सागर पाटील, बापू खैरनार, शिवाजी अहिरे, संतोष पाटील, दिनकर पाटील, विलास धनगर, पंचायत समिती सदस्य श्रीमती सुरेखा बडगुजर, नगरसेवक संजय अहिरे, विलास चौधरी, संदीप पाटील, प्रकाश कोडी, सुरेश पाटील, विलास गुजर, कैलास मराठे, गुलाबराव मराठे, हिरामन पाटील, सुधाकर पाटील, देवराम माडी, विलास पटेल, वसंत पाटील, धनगर, भाऊराव भेल, ईश्वरलाल मराठे, शांताराम चौधरी, विजय चौधरी, दौलत चौधरी यांच्यासह परिसरातील पदाधिकारी, गावातील ग्रामस्थ या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी पंचायत समिती सदस्य ज्ञानेश्वर मराठे यांनी केले। गेल्या अनेक वर्षापासून जी मागणी प्रलंबित होती, कुंडाणे वरखेडे पांझरा नदीवरती हा पूल जो खऱ्या अर्थाने धुळे तालुक्यातील पांझरेच्या पलीकडच्या अनेक गावांना धुळे शहराशी जोडणारा हा अत्यंत महत्त्वाचा पूल, याची मागणी ग्रामस्थ गेले अनेक वर्ष करत होते। ती मागणी आज या ठिकाणी पूर्ण झालेली आहे। राज्य सरकारने बांधकाम विभागाच्या माध्यमातून माननीय अशोक चव्हाण साहेबांनी त्या ठिकाणी निर्देश दिले आणि बांधकाम विभागाने या पुलाकरता 7.5 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर केले।
आणि या पुलाला भूमिपूजनाला आज आम्ही या ठिकाणी करून त्या ठिकाणी कामाला प्रारंभ केलेला आहे. आणि मला असं वाटतं की हा पूल हा ह्या संपूर्ण परिसरातल्या जवळपास 20 ते 22 गावांच्या लोकांचा दळणवळणाचा मार्ग सुकर करणारा हा पूल होणार आहे. त्यामुळे आज ह्या वरखेड्या कुंडाणे गावांना जोडणारा पांझरा नदीवरती पूल या ठिकाणी होतोय. याबद्दल सर्व परिसरातील ग्रामस्थांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि अशाच प्रकारची कामं हे धुळे ग्रामीण मतदारसंघामध्ये पुढे सुद्धा होत राहतील. आणि धुळे ग्रामीण मतदारसंघामध्ये एक रस्त्यांचं मजबूत असं जाळं जे आपल्याला निर्माण करण्याचं आपलं स्वप्न आहे ते आपण सर्व पूर्ण करण्याच्या दिशेने आपण जात आहोत असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. थँक्यू.